नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाज्योती या संस्थेकडून नवीन एक परिपत्रक आलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाज्योती संस्था एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा इतर सर्व परीक्षांकरता पूर्वप्रशिक्षण देत असतं आणि याच्यामध्ये आपल्याला विद्यावेतन सुद्धा दिलं जात असतं. तर या पत्रकामध्ये आपण टेटसाठी जे विद्यावेतन मिळणार आहे किंवा त्यांना जे मोफत पूर्वप्रशिक्षण मिळणार आहे, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू शकतो, की काही माहिती दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे, तर हा टेट परीक्षेसाठी पूर्वप्रशिक्षण 2026-27 वर्षाकरिता आहे आणि याच्यामध्ये प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे, तर तो 4 महिन्याचा आहे. इथं आपण बघू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असू शकतात. तर याच्यामध्ये सर्वप्रथम उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याच्यानंतर त्याचं अर्ज करण्याचं जे वय आहे, तर ते 41 वर्षांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे ज्यांचं वय 41 वर्ष आहे, तर ते या ठिकाणी अर्जासाठी पात्र असू शकतात. त्याच्यानंतर खाली त्या उमेदवाराकडे नॉन क्रिमिनल गटातील त्याच्याकडे सर्टिफिकेट असावं. त्याच्यामध्ये इतर मागास प्रवर्ग असेल किंवा विमुक्त जाती, भटक्या जमाती असतील किंवा विशेष मागास प्रवर्ग असेल, तर यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. त्याच्यानंतर खाली काही महत्त्वाच्या अटी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवाराची अर्हता प्राप्त त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. परिपत्रकानुसार काय अर्हता महत्त्वाची आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेट या परीक्षेसाठी जे पूर्वप्रशिक्षण आहे, त्याचा विद्यावेतन आणि त्याच्यासाठी जे मोफत प्रशिक्षण असतं, त्याच्यासाठी एक छाननी परीक्षा होणार आहे आणि त्या छाननी परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी अंतिम निवड त्या ठिकाणी केली जाईल. मग परीक्षा कधी होईल या संदर्भात महाज्योतीचं जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे किंवा वेबसाईट आहे, त्याच्यावर सगळे अपडेट वेळोवेळी त्या ठिकाणी दिले जातील. आणि खाली त्यांनी दिलेलं आहे, की जे कागदपत्रांची जी पडताळणी आहे, तर त्या प्रशिक्षण संस्थेमार्फत त्या ठिकाणी पडताळणी करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अंतिम प्रवेश दिला जाईल. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी प्रशिक्षणाचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल, तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आधीच बघितलं, की प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे, तर तो एकूण 4 महिन्याचा असेल. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला टेट परीक्षेसाठी जो सिलेबस आहे, त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचं लेक्चर्स असतील, तर ते तुम्हाला मोफत या ठिकाणी तुम्हाला लेक्चर त्या ठिकाणी दिले जातील. त्याच्यानंतर खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, की काही संवर्गनीय काही जागा आरक्षित केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ओबीसीसाठी 59% जागा आरक्षित आहेत. त्याच्यानंतर व्ही-जे-एसाठी 10% आहेत. एन-टी-बीसाठी 8% आहेत. एन-टी-सीसाठी 11% आहेत. एन-टी-डीसाठी 6% आहेत आणि एस-बी-सीसाठी 6% आहेत. तर अशी या ठिकाणी आरक्षणाची विभागणी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर खाली काही महत्त्वाचं त्यांनी दिलेले आहेत, की ज्या महिला आहेत, तर महिलांसाठी 30% जागा त्यांनी आरक्षित ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर दिव्यांगांकरता 5% आरक्षित जागा आहेत. अनाथांसाठी 1% जागा त्या ठिकाणी आरक्षित आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला टेट पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जर अर्ज करायचा असेल, तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तसंच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला किंवा ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल दिलेलं आहे. त्याच्यानंतर बी-एड असेल किंवा त्या ठिकाणी डी-एड असेल, या संबंधीचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक आहे, तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच टी-ए-टी आणि सी-टी-ए-टी उत्तीर्ण झाल्याचा जो निकाल आहे किंवा त्याचं जे गुणपत्रक आहे, ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि जर का तुम्ही दिव्यांग असाल, तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल किंवा अनाथ असाल, तर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र असेल. तर हे जे सगळे
कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते ॲप्लिकेशन करताना किंवा फॉर्म भरताना हे सगळे कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील किंवा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर खाली आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी बघणार आहोत, की महाज्योतीद्वारे टेटसाठी जी पूर्व प्रशिक्षण योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकता. तर तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी महाज्योतीचं हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे. तर याच्याद्वारे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथून नोटीस बोर्डमधून ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 या ऑप्शनवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तसंच यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे अर्जासोबत नमूद सर्व कागदपत्रे तुम्हाला स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी जोडावे लागतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील. तसंच उमेदवाराच्या अर्जामधील जी संपूर्ण माहिती आहे, तर ती त्या ठिकाणी पूर्ण भरायची आहे आणि त्याशिवाय तुमचा जो अर्ज आहे, तर तो त्या ठिकाणी वैध स्वरूपाचा मानला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी काही अटी शर्ती त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे, तर ती 10 जुलै 2026 आहे. म्हणजे 10 जुलै 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. आणि अर्ज तुम्हाला महाज्योतीचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसंच या ठिकाणी खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे प्रशिक्षण आहे, तर ते प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीचं आहे आणि याच्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील किंवा तुमची जी चाळणी परीक्षा आहे, तर ती चाळणी परीक्षामध्ये जे उमेदवार पास होतील, तर त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता रुजू झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विद्यावेतन त्या ठिकाणी दिलं जाईल. तसेच त्यासाठी तुमची 75% उपस्थिती अ, असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला ही कोचिंग दिले जाईल किंवा प्रशिक्षण दिलं जाईल, तिथं 75% कमी तुमची उपस्थिती त्या ठिकाणी नसावी. जर का 75% कमी उपस्थिती तुमची तिथं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाणार नाही, असं स्पष्टपणे या 4थ्या पॉइंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही जी गोष्ट आहे, ही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तसंच यामध्ये त्यांनी तुम्हाला ॲप्लिकेशन करताना काही अडचण वगैरे आली, तर हा संपर्क क्रमांक महाज्योती या संस्थेकडून देण्यात आलेला आहे. तसंच तुम्हाला ॲप्लिकेशन करताना तुमचं स्वतःचं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, की काय-काय अटी शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, की या योजनेसाठी तुमची एक छाननी परीक्षा होणार आहे आणि त्या छाननी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास होतील किंवा जे पात्र ठरतील, तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने कोचिंग दिली जाणार आहे आणि ही जी कोचिंग आहे, तर ही अनिवासी स्वरूपाची आहे.